स्वागत आहे आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि दुपारचे वाजलेले आहेत 12:30 आणि आम्ही आता आहोत जुन्नर तालुक्यामध्ये। आणि आज जो आम्ही ट्रेक निवडला आहे तो असणार आहे हडसर किल्ल्याकडे आम्ही चाललेलो आहोत, हडसर किल्ला एक्सप्लोर करायला। आणि आज माझ्या बायकोचा बड्डे आहे ना, तर तिला बड्डे गिफ्ट म्हणजे हडसर किल्ल्याचा ट्रेक करायचा आहे। सो लास्ट 1 इयरपासून आम्ही प्लॅन करतो की हडसर किल्ल्याला जायचं पण काही प्लॅन व्हायना। आज प्लॅन बनला की हडसर किल्ल्याला जाणार। आणि तो घोडे का नाचतात तेव्हा घोडे नाचतात मित्रांनो। आणि इथे पुढे अशी लाकडं टाकलेली आहेत, थोडा लाकडं काढून येतो, गाडी जाणार नाही तर 2 मिनिटात आलो। समोर जाते घोडे, नाही तर फ्रेंड समजून घेऊन जाते। तर आम्ही आता परत आलेलो आहोत। थोडं सोशल वर्क करून आलो जरा। गावात कोणीतरी फांद्या टाकून ठेवलेल्या झाडाच्या, जायला गाडी गेली असती पण खाली लागला असतं इंजिनला, परत कुठे एवढ्या लांब येऊन प्रॉब्लेम करत बसा। सो आम्ही 3 जण आहोत, मी, माझी बायको आणि हमारी ताई। ह्या महिन्याचे सगळे संडे तिला सुट्टी येतो, ती पण आमच्याबरोबर ट्रेकला असणार। बरेच ट्रेक आम्ही या महिन्यामध्ये प्लॅन केलेले आहेत। सो सकाळी 7 वाजता निघालो। आई यार एवढा वेळ लागला। आम्ही मस्ती मजाक करत माळशेज घाटामध्ये थोडा थांबलो। आणि मधले जे रस्ता आहे ना काही कल्याण साईडवाला रोड, ते मुरबाडपर्यंत भरपूर खराब आहे। रस्त्याचं काम चाललं आहे, त्याच्यामध्ये थोडा वेळ जास्तच गेला खराब रस्त्यामुळे। सो आता काय करतो की आपण डायरेक्टली भेटूया किल्ल्याच्या बेस गावामध्ये, तिथनं आपल्या ट्रेकला करूया सुरुवात। कारण की इथे रस्ता जो आहे ना खूप छोटा आहे आणि आपली गाडी एकदम ह्यूज आहे, त्यामुळे थोडा नीट बघून चालवावी लागते, लक्ष देऊन। भेटूया डायरेक्ट आपण बेसला, मग तिथनं करूया ट्रेकला सुरुवात। तर मंडळी आपण गेलेली आहे आपल्या ट्रेकला सुरुवात। आता हडसर किल्ल्याकडे येत असताना मित्रांनो 2 वाटा आहेत। एक तर आहे खुंटीची वाट आणि दुसरी आहे जी सरळ कातळ दगडामध्ये असलेली पायवाट आहे। तिथनं सोपं आहे थोडंसं, आणि खुंटीची वाट जी आहे ती थोडीशी चॅलेंजिंग आहे। तर आपण फर्स्ट टाइम हडसर किल्ल्याला चाललो आहोत, त्यामुळे आपण जो रस्ता निवडला आहे तो असणार आहे पायरींवाला। आता इकडे येण्याकरिता पेठेची वाडी म्हणून एक गाव आहे, तिथून थोडंसं आतमध्ये आलात ना की डुंबरे वस्ती आहे। या डुंबरे वस्तीमध्ये आलात ना की तिथून तुम्ही ट्रेक करू शकता, जे अगदी सोपं आहे। डुंबरे वस्तीकडून येताना ही वाट आपल्याला पकडायची आहे। समोर आपल्याला हा पूर्ण पठार जो दिसतो, हा पूर्ण कातळ दगड जो दिसतो, हा आहे हडसर किल्ला। आणि ही अशी काही आपल्याला वाट पाहायला भेटते। इथून चुकायची काही म्हणजे इथनं जात असताना तुम्ही चुकणार नाही अजिबात। बड्डे गर्ल पुढे चाललेली आहे। ओ बड्डे गर्ल, आम्हाला असे वाटते हे हडसरचा रस्ता आहे, ते बघा इथे लिहिलेलं आहे, तुम्ही कुठे चालला? हडसर किल्ले जाण्याचा मार्ग। सो असा इकडे एक छोटासा कार्डबोर्डवरती लिहिलेलं आहे की हडसर किल्ल्याकडे जाण्याचा हा मार्ग आहे। तर इकडनं आपण जाऊया। आणि ये तो आमचा बघा डोरा द एक्सप्लोरर, क्या आपको वो रास्ता दिख रहा है? तिकडनं चालले। बड्डे गर्ल आम्हाला आता आज रस्ता दाखवणार आहे, बघूया कुठनं नेते। राहू दे, ह्या दोघांच्या भरोश्यात जर गाईस मी राहिलो तर मला ह्या कुठं नेतील सांगू नाही शकत। मला पुढे राहायला पाहिजे, बारीक सारीक गोष्टी आणि मार्किंग बघायला हव्या आहेत। ती एक टेकडी चढल्याच्या नंतर अशी काही आपल्याला जंगल वाट पाहायला भेटते। या जंगल वाटेतनं आल्याच्या नंतर जागोजागी आपल्याला निळ्या कलरची रिबीन बांधलेली आहे, त्यामुळे रस्ता हरवण्याचे चान्सेस कमी आहेत। इकडे आल्याच्या नंतर इकडे हडसर उर्फ पर्वतगड या गडाबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे बोर्डावरती। आणि ह्या साईडनं आपल्याला जायचं आहे गडाकडे जाण्यापूर्वी ह्या बोर्डावर दिलेली माहिती नक्की वाचा आणि मग ट्रेकला कंटिन्यू करा। बोर्डाच्या इकडून डावीकडे वळल्यानंतर अशी दगडात असलेली आपल्याला पायवाट पाहायला भेटते। या पायवाटेवरनंच आपल्याला हडसर गडाकडे जायचं आहे मित्रांनो। इकडून जात असताना प्रॉपर ट्रेकिंगचे शूज जे आहेत तुम्ही यूज करा, कारण की हे दगडी जे आहेत ना हे
ट्रेक करत असताना रोल होतात आणि ग्रीप प्रॉपर चांगले शूज असतील ना त्याने ग्रीपमुळे आपल्याला चांगला पाय ठेवता येतो भक्कम मजबूतपणे. जसं जसं आपण वरती चाललेलो आहे मित्रांनो, जर तुम्हाला दिसत असेल ह्या झाडाच्या वरती अशी मधल्या साईडला ती पायऱ्या आहेत जे गडाकडे जातात. सो काय जसं आपण चाललो आहोत ना, हे अशी जाळी आपल्याला पाहायला भेटते. ह्या जाळ्या ज्या आहेत ना, ह्या दगडांना ना स्लिप होऊ नयेत, पाय ठेवताना कोणी घसरून पडू नये म्हणून ह्या जाळ्या लावलेल्या आहेत दगडांना. अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. इकडे एक आहे, जसे असे दगड स्लिप होऊ नयेत म्हणे. परत इकडे एक आहे, इकडची अशी निघून आलेली आहे. सो हे येताना इकडे व्यवस्थित काळजीने आणि चांगले ट्रेकिंग शूज ह्याच्यासाठीच घाला, ही रिक्वेस्ट राहील, कारण की हे पायाला लागून इजा होऊ शकते. सगळ्यात जेव्हा डुमरे वस्तीमधनं हडसर किल्ल्याची जी दरवाजा होता तो दिसत होता लांबूनच, आणि जी वाट दिसत होती ना, असं वाटत होतं तिथून भाई ही जी चढाई आहे ती आम्ही चढणार कशी. एवढी स्टीप पण दिसत होती, जंगलाने झाडांनी वेढलेली दिसत होती. पण जसं ट्रेकला सुरुवात केली ना, त्याच्यानंतर तिथे वस्ती आहे, हा असा काही जंगल पॅच जो आहे आणि अशी वाट आहेत पायवाटा, त्या चालत आलो. लांबणं थोडं डिफिकल्ट वाटली, जसं जवळ आलो ना की बरोबर असे प्रॉपर आपल्याला पायवाट शिड्यांसारखं असलेलं पाहायला भेटतं. इकडनं सोपं आहे चढणं, स्टीप आहे थोडा, बस सही आहे. फक्त एक सांगेन, दुपार अवॉइड करा, सकाळचं लवकर येऊन ट्रेकला सुरुवात करा, ते सगळ्यात जास्त बेस्ट आहे. एक वाट होती, पण काय करू नाही शकत आज, मी हिला काय बोलू नाही शकत, आज वाढदिवस आहे म्हणून जी वाट दाखवली तिने तशी वाट फिरून आलेलं आहे. बरोबर आहे, मी कुठे काय बोललो, पण ही जरा जास्त बेटर होती रे, सोपी होती थोडीशी. जसं आपण या वाटेने वरती आलतो, अशा कातळ दगडामध्ये असलेल्या आपल्याला पायऱ्या पाहायला भेटतात. बाजूला अशी छानशी अशी रेलिंग आहे, त्यामुळे सपोर्ट घेऊन आपण इझिली या पोर्शनला आपण सुरुवात केलेली आहे ट्रेक करायला. आमच्या दोघी एक्सप्लोरर पुढे थांबल्यात, माझ्यासाठी थांबल्यात ॲक्च्युली ते. मग त्या टायमामध्ये तिथं कसं आणे ब्रेक घेऊन पण मोकळे होत आहेत. इथपर्यंत रेलिंग आहे, ह्या रेलिंगच्या नंतर अजिबात रेलिंग नाही आहे. आणि ह्या साईडनं पण कदाचित एक वाट असावी पलीकडच्या साईडनं यायला, आणि ही एक ती तिकडे छोटी आपल्याला पाहायला मिळते, ती डुमरे वस्ती आहे सर्वी. इथनं आपण आलो, ह्या साईडनं एक वाट आहे गडाकडे यायला. आणि जेव्हा त्या वस्तीकडनं हा पोर्शन आम्ही बघत होतो तेव्हा प्रश्न आम्हाला पडलेला, इथनं जाणार कसे. पण सुरुवात केल्यानंतर अशी आपल्याला पायवाट भेटले, जेणेकरून आपण वरती चालत चाललेलो आहोत. गाईज ही पाहू शकता, एवढी खोल दरी आहे, ही पूर्ण अशी दरी आहे खोल. सो गाईज जसं आपण या पायऱ्या चढत असतो ना, त्या टायमाला आपल्याला हे लक्षात येतं की ह्या पायऱ्यांचा जो डिस्टन्स आहे ना, थोडासा एकमेकांपेक्षा थोडा लांब आहे. आणि इथे काही पायऱ्या कालांतराने तुटलेल्या आहेत. ह्या साईडला एक वाट आहे आणि ही वाट आपल्याला कंटिन्यू करायची, ह्या पायऱ्यांना अजिबात सोडायचं नाही आहे. सो मित्रांनो, ही अशी पायरी आपल्याला पाहायला भेटते. समोर आहे गडाचा मुख्य दरवाजा. आता ह्या पायऱ्या चढताना ह्या दोघींना मला सोडून एकट्याला तिथे पळत पळत वरती गेल्या, ती तिकडे जाऊन अगदी बसली आहे वरती. अजिबात रिस्की नाही आहे, सोपा आहे हा पोर्शन पण चढायचा. आमची एक एक्सप्लोरर वर जाऊन बसले, दुसरी आत्ताची पोचली. इकडे ना काही पायऱ्या ढासळलेल्या आहेत. आई साहेब, हे भगवान, येता एवढ्या दिवसानंतर असा स्टीपवाला ट्रेक करायला सुरुवात केली ना, थकवा जाणवतोय. पळापळी करायला सुरुवात केली पाहिजे. जॉगिंग कशाला, जॉगिंगची गरज नाही, साला सह्याद्री भटकेन अशीच आठवड्याला एक ट्रेक भरपूर आहे.
जो हडसर किल्ल्याची जी पायरीवाली वाट आहे ती चढल्याच्या नंतर मागे आपण पाहू शकता हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. आता आपण या गडाच्या ह्या दरवाजातून आतमध्ये प्रवेश करूया किल्ल्यावरती आणि जो किल्ला जो आहे तो पूर्ण एक्सप्लोर करायला सुरुवात करूया. मंडळी, जसं आपण पहिल्या दरवाज्यातनं आत आलो ना, तर पहिल्या दरवाज्यात आपल्याला पाहायला भेटतं गौमुखी आखाचा दरवाजा आहे. तिथनं आत आलो. पुन्हा आपण सेम सेकंड डोअरमधनं आत आलो, जिथे गौमुखी आकाराचा असा दरवाजाचा शेप आहे. जिथनं हे आकार ह्या गोष्टीमुळे आहे बघा. तोरणा किल्ल्यावरती देखील आपल्याला गौमुखी दरवाजा पाहायला भेटतो की शत्रू जेव्हा आक्रमण करेल, कोणत्याही मोठ्या समजा हत्तीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो, त्याला जो मोमेंटम पाहिजे असतो तो भेटू शकत नाही या गौमुखी आकारामुळे. त्याच्यामुळे शत्रूचा हल्ला दरवाजा आपला पडणार नाही आणि दरवाजा आपला मजबूत राहील. या इकडे काही देवड्या आहेत, इकडे देखील. तर जस्ट दरवाजाच्या बाजूला आहे. तर इथे पहारेकरी कदाचित त्या टायमाला थांबत असतील, जेणेकरून आतमध्ये येताना विचारपूस केली जात असेल जो आत गडावरती जाणार असेल. या वाटेने वरती आल्याच्या नंतर समोर आपल्याला पाणीचं एक टाकं पाहायला भेटतं आणि ह्याच टाक्याच्या समोर आपल्याला पाहायला भेटते राजमुद्रा. ती पाहिली. समोरच्या दिशेला तोफ आहेत. आपण प्लॅन करतोय की ह्या वाटेनं असा राऊंड फिरून ह्याच वाटेला परत यायचं. तिथं बोललोय मगापासून बॅग दे बॅग दे, तर ऐकत नाही. काय रे, तिच्या अंगावरची जड बॅग मी घेतली, इथून बॅग तिकडे ट्रान्सफर झाली. डोराची मोठी बॅग मी घेतली. आता ह्या दिशेला जायची एक बोर्ड लागलेला आहे. ह्या बोर्डकडे पाहूया काय आहे. त्या टोकावरून आपण आलो. वॉटरफॉल सारखं दिसणारं जे मार्ग आहे ना, तिथे आम्ही थांबलो. तिथनं परत असं वरती आलो, कारण की आम्हाला पुढे जायला रस्ता नव्हता दिसत. ह्या पोर्शनवरनं जेव्हा पुढे आलो ना, तर इकडे जस्ट आपल्याला ही अशी एक वाट पाहायला भेटते. जस्ट वरती पहा, हे पूर्ण वरती झाडं उगलेली आहेत जबरदस्त. आणि हीच वाट ह्या साईडनं कुठे घेऊन जाते पाहायला भेटेल. सो हे ना धान्य कोठार आहे. तर इकडनं तर उडी मारतो नाही शकणार बाबा, हातपाय मोडायचे. त्यापेक्षा आपण इथनं खाली जाऊया. सो हडसर किल्ल्यावरती जी ही गुहा म्हटलेले दादा, ते हेच आहे. ह्याला धान्य कोठार बोललं जातं. हे धान्य कोठार आहे. आता ह्या धान्य कोठाराकडे जाताना ही अशी वर्ण जर आपण पाहिलात ना, तर पुन्हा अशी नागमोडीसारखी वाट आहे. आणि जस्ट आपण जेव्हा इथे येतो, इकडे एक गुहा आहे. ह्या साईडला एक गुहा आहे. ह्याला धान्य कोठार बोलतात. आणि इकडे देखील आहे. सो जबरदस्त आहेत भाई, पूर्ण अंधार आहे. पर्वतगड हे हडसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे. सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. 1637 मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर 1818च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासच्या किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या. धान्य कोठाराकडून या दिशेने आल्याच्या नंतर ह्या समोर आपल्याला पाहायला भेटतं हा एवढा मोठा तलाव आहे. इथे अशा पाण्याच्या टाक्या आहेत. इथे एक आहे, ह्याच्यामध्ये थोडं गवत वगैरे उगलेलं आहे. मध्ये एक टाकी आहे, तिकडे एक पाण्याची टाकी आहे आणि हा पूर्ण असा तलाव. सो हा जो परिसर आहे ना, पूर्ण एक गडावरती असलेला तलाव आहे. त्या साईडला धान्य कोठार आहे. ह्या साईडला पूर्ण असा जंगलचा ट्रेल आपल्याला पाहायला भेटतो आहे. आणि या दिशेने आपण आता निघालो आहोत. इथे एक आपल्याला मंदिर पाहायला भेटतं आहे. त्या मंदिराकडे आपण आता चाललो आहोत.
आपण त्या मंदिराच्या दिशेने मंदिराकडनं आलो. ह्या दिशेने जात असताना ना आम्हाला इथे अशी हिरवी पोटली पाहायला भेटते. ह्या पोटलीच्या इकडे गेलं ना भाई साहेब नुसता हाडं नुसतं बोन. आणि ह्या साईडला इकडे थोडासा पुढे आलो, इकडे तर अख्खा पूर्ण स्कल तुझा खोपडी आहे वाटतं ना, गाय म्हस किंवा गायची खोपडीच असावी. तर मित्रांनो मी आता उभा आहे तिथे. माझ्या मागे आपल्याला पाहायला भेटतं राजवाड्याचा अवशेष आहे. त्या साईडला पाठीमागे मंदिर आहे आणि त्याच्याच ह्या साईडला आपल्याला पाहायला भेटतं मंदिराच्या मागच्या बाजूला पाण्याचा एक मोठा असा तलाव आहे, ज्या तलावामध्ये 3 असे वेगवेगळे पाण्याचे टाके आहेत. गडावर आपल्याला मुख्यद्वार पाहायला भेटतं जे की गौमुख रचनेचं आहे. कातळात कोरलेलं धान्य कोठार व पाण्याचं टाका आपल्याला पाहायला भेटतं व भलं मोठं तलाव. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला गडावरती महादेव मंदिर देखील पाहायला भेटतं आणि काही राजवाड्याचा अवशेष, काही तोफा आपल्याला पाहायला भेटतात. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भटकंतीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो.